आपलं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया। आज आपण बघणार आहोत मलाईदार अशा लस्सी घरच्या घरी कशा अगदी सोप्या पद्धतीने बनवायच्या। आज आपण लस्सीचे 3 प्रकार बघणार आहोत। त्याचबरोबर लस्सीसाठी लागणारे दही आपण घरच्या घरी एकदम मलाईदार कसे लावायचे याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। घरच्या घरी दही लावून आपण या लस्सी बनवणार आहोत। तरी कमी साहित्यामध्ये होणाऱ्या या लस्सी आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। तसेच बेल आयकॉनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर मग आजच्या आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण दही लावून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलेले आहे। आता हे फुल फॅट म्हशीचे दूध आहे। हे मी 1 लिटर घेतलेले आहे। यामध्ये बरोबर 3 ग्लास लस्सी, मोठ्या 3 ग्लास लस्सी तयार होतात। आता हे दूध सुरुवातीला एकदम मंद आचेवर आपल्याला उकळून घ्यायचे आहे। इथे दुधाला एक उकळी आली की गॅस बंद करायचा व दूध कोमट होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचे आहे। लक्षात ठेवा, कधी पण दही आपण जेव्हा लावत असतो दुधापासून तेव्हा ना दूध एकदम स्लो गॅसवर तापवून घ्यायचे, म्हणजे ते थंड झाले ना किंवा थोडेफार कोमट झाले की त्याला सुंदर अशी शाई येते। आपण मोठ्या गॅसवर दूध तापवले की त्याला व्यवस्थित अशी शाई येत नाही। हे बघा, दूध थोडेफार मी कोमट करून घेतलेले आहे, त्याला सुंदर अशी शाई आलेली आहे। आता इथे आपल्याला दूध इतपत कोमट करायचं आहे जितपत आपण त्यामध्ये बोट घातले की आपल्याला त्याचा चटका बसणार नाही, इतपत आपल्याला दूध कोमट करून घ्यायचं आहे। आता दुधाच्या आपण इथे विरजण टाकून जेव्हा दही लावतो त्यावेळी आपण काय करतो, डायरेक्ट दूध घेतो व त्यामध्ये विरजण टाकून ते दही लावतो। ते व्यवस्थित लागत नाही, पाणी एकीकडे दही एकीकडे या टाईपमध्ये दही लागते। त्यासाठी इथे मी ट्रिक सांगितलेली आहे। भांड्याला नेहमी आपल्याला जे विरजण असते किंवा ज्याला दही म्हणतात ते आपल्या सगळ्या भांड्याला लावून घ्यायचं व त्यामध्ये आपल्याला दूध ओतून घ्यायचं। म्हणजे काय होतं, सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं दही लागतं, घटमुट, अजिबात त्याचं पाणी एका साईडला किंवा दही एका साईडला या पद्धतीने अजिबात दही लागत नाही। आता हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं व जी शाई असते ती ही सगळ्या बाजूनी व्यवस्थित अशी पसरून घ्यायची व आपल्याला हे रात्रभर ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही एक 8 ते 9 तास ठेवून देऊ शकता। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लगेच लागतं, एक 6 ते 7 तासात आपलं दही तयार होतं। आता हे मी रात्रभर ठेवून घेतलेलं आहे। आता आपण सकाळी बघूया की दही आपलं व्यवस्थित लागलं आहे का। इथे मी बरोबर 1 लिटर दूध घेतलेलं आहे। आता इथे आपलं दही व्यवस्थित लागलेलं आहे, अजिबात त्याच्यावर पाणी तरंगत नाहीये। तुम्हाला जर खिडकीतून प्रकाश जास्त येतो त्यामुळे व्यवस्थित दिसत नसेल, परंतु हे बघा, त्याच्यावरची आता आपल्याला काय करायची आहे, ही साई आहे ती आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे। मी थोडा एक तासभर हा दह्याचा डबा फ्रीजमध्ये ठेवून घेतला होता। त्यामुळे काय होतं, लस्सी आपली थंडगार तयार होते। लस्सी बनवायच्या आधी दही नेहमी 1 ते 1.5 तास किंवा 2 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित आपले असे दही लागलेले आहे। मी चमच्यातून हलवते तरी सुद्धा ते खाली पडत नाही किंवा हलत नाही, याचा अर्थ घटमुट असे आपले दही लागलेले आहे। आता साई आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे व आता आपल्याला लस्सी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला यामधला दह्याचा जो खालचा पार्ट असतो तो यामध्ये घ्यायचा आहे। तुमचा ग्लास ज्या पद्धतीचा आहे त्या साईजनुसार किंवा त्या मेजरमेंटनुसार तुम्ही दही घेऊ शकता। आता यामध्ये मी 2 चमचे बारीक करून घेतलेली साखर घालते। याचं पर्टिक्युलर असं दह्याचं किंवा साखरेचं प्रमाण सांगता येत नाही, कारण की दही आंबट गोड ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने तुमचं साखरेचं प्रमाण राहतं। परंतु इथे आपण सुरुवातीला रोज लस्सी बनवून घेणार आहोत, त्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे रोज सिरप यामध्ये घातलेले आहे। आता इथं रोज लस्सी आपण जेव्हा बनवतो त्यावेळी रोज सिरपमध्येही शुगर असते, त्यामुळे जेव्हा आपण पिठी साखर घालतो तेव्हा प्रमाणातच घालायची।
आता इथे मी रवीने हे मिक्स करून घेते। या पद्धतीनेच पारंपरिक पद्धतीनेच लस्सी बनवायची। आपण काय करतो मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतो, परंतु काय होतं मिक्सरमध्ये केल्यानंतर एकसारखी त्याची स्मूदी तयार होते व तो लस्सीचा एक्झॅक्ट फ्लेवर येत नाही। परंतु या पद्धतीने रवीने एकसारखे एखादे 5 मिनिटच लागतात, त्याच्यावरती जास्त वेळ लागत नाही। घुसमळले की व्यवस्थित असा जो दह्याचा थोडासा क्रंची राहतो, थोडा थोडा जास्त नाही, तशी लस्सी चवीला खूप छान लागते। आता इथं आपली लस्सी तयार झालेली आहे, रोज लस्सी। आता आपण ती सर्व करून घेऊया। त्यासाठी ग्लासमध्ये मी गुलकंद घातलेला आहे। आता त्यामध्ये आपण ही बघा किती एकसारखी रवीने करून सुद्धा आपली एकसारखी मस्त अशी आपली लस्सी तयार झालेली आहे। दह्यामध्ये कोणतेही पाणी किंवा दूध घालायची गरज नसते, कारण की दही जेव्हा आपण घुसमळतो त्यावेळी त्यामध्ये आपण साखर घालतो व साखरेचे पाणी तयार होते व त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन होते। आता इथे आपण वरती थोडीशी मलाई घालून घेऊया। लस्सी मलाई शिवाय अजिबात छान लागत नाही, त्यामुळे जो आपण शाईचा वरचा आलेला मलाईचा भाग असतो तो यामध्ये वरती घालून घेऊया व वरून थोडेसे आपण रोज सिरप यावर घालूया। मस्त अशी आपली घरगुती एकदम छान अशी लस्सी तयार झालेली आहे खूप कमी वेळेमध्ये। आता आपण पुढची लस्सी बनवून घेऊया। आता आपण पुढे पान लस्सी बनवणार आहोत। खूप जणांना पानाचा फ्लेवर खूप आवडतो, त्यासाठी घरच्या घरी पान लस्सी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पान मसाला बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पूड ऍड करायची आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही यामध्ये वेलची घातली तरीही चालेल, फक्त मग त्यामध्ये बारीक होणार नाही, त्यासाठी 1 चमचा शुगर ऍड करावी लागेल। इथे मी रेडीमेड वेलची पूड घातलेली आहे। आता हे मिक्सरला ओबडधोबड फिरवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पान घालायचं आहे। इथे मी खाऊची पानं 2 घेतलेली आहेत, ती आता आपल्याला कट करून यामध्ये घालायची आहेत। इथे तुम्ही रेडीमेड पानचं सिरप मिळतं तेही वापरलं तरीही चालेल, पण जर नसेल तर या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही पान मसाला बनवू शकता। काही जण मिक्सरमध्ये बारीक करतानाच गुलकंद घालतात व बारीक करतात, पण मी तसे केलेले नाही। गुलकंद मी डायरेक्ट लस्सीमध्ये सर्व करताना घालणार आहे। हे बघा या पद्धतीने आपला पान मसाला तयार झालेला आहे। एका ग्लाससाठी एवढा पान मसाला पुरेसा आहे। आता आपण लस्सी बनवून घेऊया। त्यासाठी बाउलमध्ये सुरुवातीला मी दही काढून घेते। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला मिक्सर मधला पान मसाला घालायचा आहे। त्याचबरोबर इथे मी 2 चमचे पिठी साखर ऍड करणार आहे। फक्त लक्षात ठेवा साखर वापरताना ती पिठी साखरच किंवा तुम्ही मिक्सरला बारीक करूनच साखर वापरा, कारण की काय होतं तुम्ही डायरेक्ट मोठी साखर वापरली की ती व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स होत नाही व त्याचे टेक्स्चर पूर्णपणे बदलते। आता इथे मी पान मसालाही यामध्ये 1-2 चमचे घातलेला आहे। आता आपण ते रवीने घुसमळून घेऊया। इथे आता आपल्याला लस्सीला छान असा कलर यावा, यासाठी इथे मी 1-2 थेंब ग्रीन कलर यामध्ये घालणार आहे। तुम्ही जर रेडीमेड पान सिरप वापरणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कलर घालायची गरज नसते, किंवा जर तुम्हाला असाच जरी लस्सी प्यावीशी वाटली तर तुम्ही इथे कलर अवॉइड करू शकता, परंतु थोडासा कलर घातला की ते प्रेझेंटेटिव्ह व छान दिसते, म्हणून मी इथे 2 थेंब कलर घातलेला आहे। 2 थेंबच घालायचा, जास्त डार्क करायचं नाही, नाहीतर लस्सीचा फ्लेवर पूर्णपणे बदलतो। आता आपण पान लस्सी सर्व करून घेऊया। त्यासाठी 1 चमचा मी गुलकंद ग्लासमध्ये घालते। त्याचबरोबर थोडीशी टूटी फ्रुटी यामध्ये घालायची। हे बघा मस्त अशी आपली पान लस्सी तयार झालेली आहे। आता यावरही आपण थोडीशी मलाई वरनं सर्व करून घेऊयात। बस थोडीशी वरून टूटी फ्रुटी।
ही लस्सीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला या पद्धतीने अजून कोणते पदार्थ बघायचे आहेत हेही मला कमेंट करून नक्की सांगा। इथे बघा आपली पान लस्सी तयार झालेली आहे। आता आपण ड्रायफ्रूट लस्सी बनवून घेऊया। त्यासाठी बाउलमध्ये मी दही काढून घेते। आता यामध्ये आपल्याला शुगर ऍड करायची आहे। इथे मी 3 चमचे शुगर यामध्ये घातलेले आहे। आता यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आहेत, त्याचबरोबर थोडीशी वेलची पूडही घालायची आहे। इथे मी ड्रायफ्रूटमध्ये थोडेसे बदाम, काजू व मनुके घेतलेले आहेत, तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही घेऊ शकता। आता इथे आपण घुसळून घेऊयात। जास्त वेळ घुसळायची गरज नसते, एखादा 5 मिनिटात आपली एकसारखी कन्सिस्टन्सीची लस्सी तयार होते, जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे या उन्हाळ्यात या पद्धतीने ही ड्रायफ्रूटची तर लस्सी तुम्ही नक्की करून बघा, एकदम साधी सिंपल आहे। आता आपण ती सर्व करून घेऊयात। जर तुम्हाला कोणत्याही फ्लेवरची नाही जमली तर या पद्धतीने ड्रायफ्रूटची तर लस्सी नक्की करून बघा, चवीला खूप सुंदर लागते आणि घरी केलेल्याचा आनंद खूप वेगळाच असतो। आता इथे आपण मलई वरून सर्व करून घेऊयात, त्याचबरोबर थोडेसे वरून गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट घालून घेऊयात। इथे आपल्या मस्त अशा तिन्ही लस्सी तयार झालेली आहेत। इथे माझा ग्लास मोठा आहे, त्यामुळे इथे माझ्या 1 लिटरमध्ये 3 लस्सी तयार झालेल्या आहेत। जर तुमचा ग्लास छोटा असेल तर इथे तुमच्या 4 किंवा 5 ग्लास तयार होतात। मस्त अशा आपल्या तिन्ही लस्स्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।